नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर नाशिकमधून जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात आलेलं पाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलंय। मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतरही मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। प्रवरा संगमच्या गोदावरी घाटातून या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। गेल्या काही दिवसांपासून नाशिक व जायकवाडी धरणाच्या वरील धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। नाशिकमध्ये देखील मोठा पाऊस झाल्यानंतर नाशिकमधून जायकवाडीच्या दिशेने पाणी सोडण्यात आलेलं आहे। जवळपास आपण पाहिलं तर 50,000 क्युसेस पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग हा जायकवाडीकडे येत आहे। मात्र सध्या जायकवाडीमध्ये जी आवक सुरू आहे ती 16,000 क्युसेकने सुरू आहे आणि मराठवाड्याची तहान भागवणारा जायकवाडी धरण सध्या 35% एवढा भरलेला आहे आणि हा जो नाशिककडून येणारा जो पाणी आहे तो आता गोदावरीमध्ये आलेला आहे। आपण सध्या आहोत छत्रपती संभाजीनगरच्या प्रवरा संगम या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण पाहतो की अशा पद्धतीने जो नाशिककडून येणारा जो पाणी आहे आता तो संभाजीनगरमधून जायकवाडीकडे जात आहे आणि असाच हा जो पाणी आहे याचा जो प्रेशर आहे तो पुढे देखील वाढत जाणार असण्याची शक्यता आहे, कारण की नाशिककडून जो 50,000 क्युसेकने पाठवलेला जो पाणी आहे आता तो दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हा जायकवाडी धरणामध्ये झेपावत आहेत। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।